तर थंबनेल बघून आपल्या चॅनलवर तुम्ही आलेले तुमचे पहिले सहर्ष स्वागत। आणि तुम्ही सत्य वाचलेले एकदम बरोबर वाचलेले मित्रांनो। टू व्हीलर पेक्षा कमी रेट मध्ये ना आपल्याला 4 चाकी भेटते। सध्या दिवाळीमध्ये खास ऑफर ठेवली मारुती सुझुकी वाल्यांनी। आणि यामध्ये 2 गाड्या आहेत तुम्हाला, एक अल्टो K10 आहे आणि दुसरी एस्प्रेसो आहे। तर मित्रांनो यामध्ये फीचर्स भरपूर आहे तुम्हाला। एक तर भेटतं तुम्हाला पहिलं यामध्ये तुम्हाला पार्किंग सेन्सर भेटतं, परत तुम्हाला आहे ना एअर बॅग्स भेटतात मित्रांनो। एवढ्या स्वस्त किमतीत आहेत ना एअर बॅग्स येतात आणि डॅशबोर्ड पण मोठा दिलेला आहे या गाडीला। आणि एस्प्रेसो पण गाडी आहे आपले छोट्या बदत जे आपले जे गरीब लोक आहे किंवा मिडल क्लास लोक आहे ना त्यांच्यासाठी ही गाडी एकदम खास आहे। आणि ही गाडी आहे ना ॲव्हरेजला पण भारी आहे। पेट्रोलचा ॲव्हरेज आहे मित्रांनो 24चा आणि सीएनजी मध्ये महत्वाचं सीएनजी मध्ये ही गाडी अवेलेबल असल्यामुळं तिचा ॲव्हरेज 34चा ॲव्हरेज आहे। तर ही ऑफर दिवाळीमध्ये आहे मित्रांनो। तर तुम्हाला ही गोष्ट खोटं वाटत असेल, तुम्ही म्हणत असाल एवढ्या स्वस्त कशा काय गाड्या भेटतात 4 व्हीलर ते पण। तर मित्रांनो आता कसं आहे सगळे लोक लोन EMI फायनान्स वाले आपल्याला EMI द्यायलाच बसलेले आहेत। त्याच्यामुळे ना या EMI वाल्यांनी शक्कल लढवून आहे ना या गाड्या स्वस्त केलेल्या आहेत। आता ही K10 ची गाडी जी अल्टोची तिची ऑन रोड प्राइस आहे मित्रांनो 3,70,000। आता तुम्हाला त्याच्या 20% रक्कम आहे फक्त ती डाऊन पेमेंट करायची आहे। आता त्या गाडीची तुम्हाला फक्त 20% डाऊन पेमेंट करायची आहे रक्कम आणि 20% रक्कम होती मित्रांनो 70,000। 70,000 तुम्हाला डाऊन पेमेंट करायचंय आणि 5 ते 7 वर्षाचा तुम्हाला हप्ता बांधून देतात। आता बाकीची रक्कम उरली मित्रांनो 2 लाख। तर 2 लाख मित्रांनो तुम्हाला 5 ते 7 वर्षामध्ये 2,000 सहज EMI पडतो। आता ही खास ऑफर यांनी दिवाळीमध्ये आणलेली आहे। आता दिवाळीनंतर चालू ठेवतील का बंद ठेवतील याची काय अजून कल्पना नाहीये, तसं काय त्यांनी अनाउन्स केलेलं नाहीये। पण ही ऑफर दिवाळीमध्ये ठेवलेली आहे कारण जास्तीत जास्त गाड्या सेल झाल्या पाहिजे दिवाळीमध्ये। कारण लोक दिवाळीमध्ये भरपूर शॉपिंग वगैरे करत असतात, नवीन नवीन वस्तू घेत असतात, नवीन नवीन गोष्टी घेत असतात। त्याच्यामुळेच त्या सुझुकीवाल्यांनी ही ऑफर ठेवलेली आहे। तरी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये ही गाडी बसत असेल तुम्ही एकदा गाडीची ट्रायल घ्या, एकदा गाडी जाऊन बघा। एक नंबर गाडी आहे K10। आपल्याला वाटतं की बाबा बारीक वगैरे आहे पण फॅमिलीसाठी भरपूर आहे मित्रांनो आणि भारी गाडी आहे, एकदम बजेटमध्ये भेटते ना आपल्याला। त्याच्यामुळं काय घ्यायला हरकत नाहीये, ही गाडी घेऊ शकता तुम्ही। जे तुमचं स्वप्न आहे 4 चाकी दारात उभी ठेवायची, उभी करायची आणि आपल्या फॅमिलीला कुठंतरी घेऊन फिरायला जायचं, त्यासाठी ही गाडी कमी बजेटमध्ये मस्त गाडी आहे मित्रांनो। लवकर जाऊन तुम्ही बुक करून घेऊ शकता तुमच्याकडे जर बजेट असेल तेवढं। 70,000 डाऊन पेमेंट आणि 2,000 EMI वर तुम्ही गाडी घेऊ शकता मित्रांनो। K10 गाडी मी वापरलेली आहे, छान गाडी आहे, एकदम भारी गाडी आहे। आणि कशी आहे बारीकच्या बारीक गाडी असल्यामुळे कुठेही ट्रॅफिक मधून निघते ती गाडी। असं पण आपण 2 व्हीलर घ्यायला गेलो ना 2 व्हीलरची किंमत हप्त्यावर जरी म्हटलं ना ॲक्टिवा म्हणा किंवा होंडा वगैरे या गाड्या म्हणा 1.5 लाखाच्या आसपास गाडी जाते मित्रांनो। आणि त्याचा हप्ता 3,500-4,000 रुपये हप्ता पडत असतो, ते तुम्हाला माहिती असेल। त्याच्या बदल्यात तुम्हाला ही 4 व्हीलर भेटते आणि तुमचं स्वप्न साकार होतंय। त्याच्यामुळे तुम्ही आहे ना 4 व्हीलरचा विचार करू शकता। मारुती सुझुकीवाल्यांनी भन्नाट आयडिया आणलेली आहे आणि हे फायनान्सवाल्यांनी मस्त डोकं लावलेलं आहे गाड्यांचा जास्तीत जास्त सेल होण्यासाठी। त्याच्यामुळे ना तुम्ही पण विचार करू शकता, पण एकदम चैनीसाठी आणि फिरायसाठीच म्हणून घ्यायची गाडी म्हणून घेऊ नका मित्रांनो, हे पण मी सांगतो। जर तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्या सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन जर तुम्ही ते हप्ता भरू शकता 2,000 70,000 डाऊन पेमेंट तरच गाडी घ्या, नाहीतर गाडीच्या नादी लागू नका। जर तुमचं बजेट बसत असेल त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करा आणि त्याच्यानंतरच गाडी घ्या। नाहीतर म्हणतात हा बाबा काहीतरीच म्हणतोय, याला काय जातंय बोलायला, घ्या म्हणून गाडी, पण हप्ते कोण फेडणार। त्याच्यामुळे मी सांगतो तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर गाडी बिंदास घ्या, कारण 4 व्हीलर भेटते।